जय भीम. मी स्वप्नील शिला अशोक रोकडे, विधानसभा अध्यक्ष कल्याण पश्चिम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट. आज 14 एप्रिल विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे त्यांचा जन्म झाला. तसेच शालेय शिक्षण घेताना लहानपणापासून त्यांना अस्पृश्यतेसाठी संघर्ष करावा लागला. माध्यमिक शिक्षण मुंबई तर इतर शिक्षण परदेशात घेतले. ते लहानपणापासून हुशार व महत्वाकांक्षी होते. 18 तास अभ्यास करत त्यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या प्राप्त केल्या. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय आणि वसतिगृहाची स्थापना केली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी संदेश दिला. ज्यांच्यामुळे करोडो घरांचा उद्धार झाला. दिनदुबळ्या लोकांना जगण्याचा अधिकार मिळाला. त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह, महार सत्याग्रह, मनुस्मृती दहन, हिंदू कोड बिल अशी अनेक कामे केली. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर तसेच शोषित व दलितांच्या हक्कासाठी ते लढले. जाती व्यवस्थेच्या विरुद्ध जोरदार त्यांनी लढा दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मोलाचा त्यांनी संदेश दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. आज सर्वात महत्वाचे म्हणजे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असणारे भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे. 26 नोव्हेंबर 1949 संविधान तयार झाले. 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, नागरिकांना न्याय आपल्याला या संविधानात दिले. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. जय भीम.